भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रतकथा. प्राचीन काळी मकरध्वज नावाचा राजा होता. तो लोकप्रिय होता. त्याच्या राज्यात कोणीच गरीब नव्हता. लोकांच्या मनात चोर दरोडेखोर यांच्याविषयी भीती नव्हती. सर्व लोक बुद्धिमान, दानशूर, धार्मिक होते. राजाला मुलबाळ नव्हते. महर्षी याज्ञवल्क्य यांच्या कृपेने राजाला पुत्रप्राप्ती झाली. यानंतर आपल्या राज्याची जबाबदारी राजाने आपला मंत्री धर्मपाल याच्याकडे सोपवून आपल्या राजपुत्राची जोपासना करण्यात तो घडून गेला. मंत्री धर्मपाल याच्या हातात सर्व सत्ता आल्याने तो संपत्तीने श्रीमंत झाला. धर्मपालला 5 मुलं होती. त्याने सर्वांची थाटामाटात लग्न केली. राज्याच्या संपत्तीचा उपभोग तो घेऊ लागला. मंत्री धर्मपालाचा धाकटी सून अत्यंत धर्मनिष्ठ होती. चैत्र महिन्यातील भालचंद्र संकष्टी चतुर्थीला श्री गणेशाची पूजा व उपवास तिने केला. तर धर्मपालच्या बायकोला वाटले की आपली सून तंत्रमंत्राचा वापर करून आपल्या मुलाला वश करून घेत आहे. धर्मपालाच्या बायकोने सुनेला सांगितलं की हे तांत्रिक विधी मला आवडत नाहीत. तेव्हा सून म्हणाली, मी आपल्यावरील संकटाचा नाश करणाऱ्या श्री गणेशांची उपासना करत आहे. हे व्रत अत्यंत फलदायी आहे. धर्मपाल व त्याच्या बायकोने धाकट्या मुलाला सांगितले की तुझ्या पत्नीला जादू टोण्याचे व्यसन लागले आहे. आम्ही वारंवार सांगूनही ती ऐकत नाही. मी गणेशाला ओळखत नाही. आम्ही राजघराण्यातील आहोत, त्यामुळे आमच्यावर कोणतेच संकट येणार नाही. तू तिला मारहाण करून तिची जादूटोणे बंद कर. आईवडिलांच्या सांगण्यानुसार मुलाने पत्नीला खूप मारहाण केली. एवढ्या वेदना सहन करूनही तिने उपवास करून श्री गणेशांची प्रार्थना केली. तिने श्री गणेशांना सांगितले की हे विश्वाच्या स्वामी, माझ्या सासू सासऱ्यांना काही त्रास द्या, म्हणजे त्यांच्या मनात तुमच्याविषयी भक्ती निर्माण होईल. श्री गणेश त्या सुनेवर प्रसन्न झाले, कारण तिने भालचंद्र संकष्टी चतुर्थी व्रत केले होते. तिची इच्छा पूर्ण करण्याचे श्री गणेशांनी ठरवले. श्री गणेशांनी सर्वांसमोर राजकुमाराचे अपहरण करून मंत्री धर्मपालाच्या महालात लपवून ठेवले व राजकुमाराचे कपडे दागिने राजवाड्यात फेकून दिले. स्वतः गणेश गायब झाले. इकडे राजाने राजपुत्राला हाक मारली तेव्हा उत्तर मिळाले नाही, म्हणून राजाने सगळीकडे शोधले. मग राजा धर्मपाल मंत्र्याच्या महालात गेला व राजकुमार कोठे गेला हे विचारलं. उन्मत्त झालेल्या धर्मपालाने राजाला, तुझा मुलगा कोठे गेला आहे हे मला माहीत नाही. मी सर्व ठिकाणी शोध घेतो, पण खूप वेळानंतरही राजकुमार सापडला नाही. तेव्हा मात्र राजा रागवला. राजाने मंत्री धर्मपालला राजकुमार सापडला नाही तर मारून टाकण्याची धमकी दिली, कारण राजकुमाराचे कपडे आणि दागिने हे राजवाड्यात पडलेले होते. तेव्हा मात्र धर्मपाल घाबरला. राजाच्या पायावर डोके ठेवून मी राजकुमाराला शोधून काढतो म्हणाला. त्यानंतर धर्मपाल राजवाड्यात आला. त्याने पत्नी, सुना, मुलांना राजकुमाराबद्दल विचारले, सांगितले. राजाने मारून टाकण्याची धमकी दिली आहे हेही सांगितले. तेव्हा ते ऐकून धाकटी सून म्हणाली, श्री गणेश तुमच्यावर कोपले आहेत आणि म्हणून श्री गणेशाचे संकट दूर करणारे चतुर्थीचे व्रत पाळावे. सुनेने पूजा व व्रताची पद्धत सांगितली. त्यानंतर सर्वांनी श्री गणेश चतुर्थी व्रत सुरू केले. त्यामुळे भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि त्यांनी स्वतः राजकुमाराला प्रकट केले. धर्मपाल व राजा यांच्यावरील सर्व संकटे नाहीशी झाली. तेव्हापासून संकट दूर होण्यासाठी, मुलाच्या प्रगतीसाठी संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते.